नेक्स्ट जनरेशन फार्मिंगवर मी अमोलकाकडे तुमचं सहर्ष स्वागत करतो. शेतकऱ्यांची डिमांड होती आणि पॅडकॉर्प पंप शेतकऱ्यांना पाहिजे होता, म्हणजे 5-6 पंप आपण दिलेत. पण त्याच्यानंतर अजूनही डिमांड होती, पण अजूनही काही जास्त मिळाले नाही. तर एक 3-4 पंप आहेत आपल्याकडं. तर तो पंप कसा आहे याची थोडीशी सविस्तर माहिती मी तुम्हाला देणार आहे. त्याच्यानंतर जे ATR आपण व्हिडिओ केला होता गनचा, PMT गनचे, याचे आपल्याकडे वेगवेगळे 3 नोज झालेत. तुमच्या रेग्युलर ज्या हे होत्या, आता काही शेतकऱ्यांना प्रॉब्लेम आले की रेग्युलर ज्या गन आहेत त्याला कनेक्ट होईल का, त्याच्यासाठी कनेक्टर आणलंय. ज्यांच्याकडे दांडी वगैरे नाही ते दांडी सगट आपल्याला भेटू शकतं. म्हणजे गनची प्राइस वेगळी असणार आहे, नोझलची प्राइस वेगळी असणार आहे, दांडीची प्राइस वेगळी असणार आहे. याचं कॉम्बिनेशन तुम्हाला जो संपर्क नंबर देईन व्हॉट्सअपचा त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्हाला माहिती देण्यात येईल. चला या डस्टर पंपाची माहिती घेऊ आपण. तर हा मी आता अनबॉक्सिंग करतो. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी विचारलं होतं तर बॅटरी कोणती येते, हे बघा, ही अशी बॅटरी याच्यामध्ये येते. चार्जिंग आहे का नाही चेक केलं जातं आपल्याला. त्याच्यानंतर त्याच्यासोबत चार्जर येतं. त्याच्यानंतर हा त्याचा ब्लोअर, म्हणजे पाईप ब्लोअरचा, हे कनेक्टिंग पाईप, ही एक रिंग येते. आणि हा आपला आता मास्टर पीस बॅटरी ऑपरेटेड डस्टर पंप अशा प्रकारे. तर पीक कोणतंही असू द्या, तुमचं भाजीपाला पीक असू द्या, फळबाग असू द्या, द्राक्ष असू द्या, टोमॅटो असू द्या, दोडका, कारली, वांगी, कोणत्याही पिकावर आपण याचे डस्टिंग करू शकतो. इव्हन ते बागेवर आपण डस्टिंग करू शकतो. आता या डस्टिंगचं काम काय पडणार आहे, जेव्हा सकाळी सकाळी थंडी पडते, ओलं धुकं पडतं, म्हणजे आपण धुई म्हणतो सरळ, तेव्हा तुम्ही कोरडी पावडर नेऊन एक 5 ते 10 मिनिटांमध्ये आपण डस्टिंग करू शकतो. ही जी बॅटरी ही अशा प्रकारे आपल्याला टाकायची, इन्स्टॉल करून घ्यायची बटन दाबून. हे बघा, ही बॅटरी इन्स्टॉल झाली. हे लॉक मारलं थोडस स्पीड मध्ये, इथे त्याचं आउटपुट आहे. या आउटपुट मध्ये आपल्याला हे फिरून घ्यायचंय अशा प्रकारे, आणि हे समोर तोंडावर पाईप याला असं जोडून घ्यायचं. आणि हे नोझल. तर आता इकडे याचं हे पावडर रिलीज करायचं नॉब आहे. किती पावडर रिलीज करायची आपल्याला, हे चालू बंद.